ठाणे महापालिका हद्दीत एकही अनधिकृत शाळा सुरू होणार नाही हा ठाणे महापालिकेनं केलेला दावा फोल ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ठाण्यात अनधिकृत शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिव्यामध्ये सर्वात जास्त अनधिकृत शाळा आहेत। ठाण्यात एकूण 81 शाळा असून दिव्यात सर्वाधिक 61 शाळा आहेत। आता आणखीन 8 अनधिकृत शाळा सुरू होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। यामुळे मुलांचं भवितव्य धोक्यात येत असून महापालिका प्रशासन शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। येत्या 1 जुलैपासून दिव्यातील अधिकृत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आलाय। या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली, पाहूयात। गेली 4 वर्ष आम्ही शाळा बंद अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी आम्ही शासनाबरोबर सरकारी अधिकाऱ्यांबरोबर 40 ते 45 पत्रव्यवहार केले जवळपास, पण ते एकाही पत्राला काही उत्तर नाही किंवा आजपर्यंत एकही शाळा शासनाने किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी बंद केलेली नाही। म्हणून आता नाविलाजाने आम्ही आमच्या शाळा बंद करतो। कारण शिंदे साहेबांनी पण जिल्हा नियोजित समितीची जी बैठक झाली 29/1/2025 ला, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री की त्यांनी सांगितलं की 30 शाळांपर्यंत सर्व अनधिकृत शाळा बंद होऊन त्यातली मुलं ही अधिकृत शाळेमध्ये समायोजन झालं पाहिजे, मान्यताप्राप्त शाळेमध्ये। या अधिकाऱ्यांना त्याची ऑर्डर दिलेली, पण अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही शाळेचं समायोजन केलेलं नाही, एकाही मुलाचं समायोजन नाही केलं किंवा शाळा बंद नाही। ठाणे कॉर्पोरेशनमध्ये 81 शाळा आहेत, त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी जे पेपर डिक्लेअर दिले त्याप्रमाणे 81 शाळा होत्या, एकही शाळा आजपर्यंत तरी बंद नाही केली, एकही शाळा बंद नाही केली, कुठल्या मुलांचं समायोजन नाही केलं। त्याच्यानंतर तसंच परत अनधिकृत शाळेतल्या शिक्षकांचा जो दर्जा आहे त्यांचे क्वालिफिकेशन नसतं, दर्जा नसतो आणि ते मुलांना धड शिकवत नाहीत। म्हणजे मराठी हिंदी तसेच त्याची शिक्षणाचं म्हणजे मराठी धड येत नाही, इंग्रजी नाही आणि हिंदी नाही, आणि ते मुलांना शिकवतात। त्यामुळे मुलांचं भवितव्य काय घडणार आपल्याला, त्यामुळे मुलांचं विद्यार्थ्यांच्या पालकांची पण याच्यात नुकसान होत आहे आपल्याला, आणि त्याबरोबर देशाचंही नुकसान होत आहे। पण तरी शिक्षण अधिकारी याच्यात काही करत नाही कारवाई। तसेच आपण 2 एप्रिल 2023 मध्ये TMC डिक्लेअर केले तर 47 शाळा होत्या ठाणे कॉर्पोरेशनमध्ये। त्याच्यानंतर 2 जुलै 2024 मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं तेव्हा 61 शाळा होत्या, आणि 2025 मध्ये डिक्लेअर केलं तर 81 शाळा। म्हणजे ठाणे महानगरपालिकेची प्रगती चांगली होते, दरवर्षी अधिकृत शाळा वाढतात, अनधिकृत शाळांचा आकडा हा वाढतोय दरवर्षी। शाळा बंदची माग झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आता जर एवढी जर शासनाला जर काय शिक्षण अधिकाऱ्यांना काळजी असेल विद्यार्थ्यांबद्दल तर त्यांनी अनधिकृत शाळा बंद करावी 2 दिवसात, 30 तारखेपर्यंत। जर बंद केलं तर आम्ही बंद नाही करणार। जर त्यांनी बंद केल्या शाळा तर आम्ही आमची शाळा बंद नाही करणार ना। आम्ही दिले आम्ही बॅनर लावले शाळेचे, आम्ही असं हे करतो, आंदोलन करतो म्हणून, आणि पालकांनी सपोर्ट आहे। रांगोळीमध्ये एकच शाळा इलिगल आहे आणि अधिकृत 3 शाळा आहेत, तरी पण अजून मुलं ही इलिगल मध्ये अधिकृत शाळेत का नाही गेली? ते आता शिक्षण अधिकारीच उत्तर देऊ शकतात ना त्याचं, आमच्या हातात तर काही ते नाही। बरोबर बताए ना, बताए थे कि भाई आप जो लीगल है अपना नहीं आइडियल स्कूल है और TMC का बड़ा स्कूल है और दूसरा फ्रेंड सर्कल है। ऐसे जो लीगल है उसमें मतलब इसके पहले चेंज दे देंगे, लेकिन बंद नहीं किया, ट्रांसफर नहीं किया, और वो बता रहे हैं कि हम लोग को ये मिल गया, परमिशन मिल गई, जबकि ऐसा नहीं है, गलत है। और उनको जो दंड करने के वास्ते ये किया था, अपना नोटिस दिया था, फाइन 34 लाख का। उसमें आता जवळजवळ 1 कोटीपर्यंत फाईन दिले प्रत्येक शाळांवर, असे शासनाचे 65 कोटी नाही, एक पैसा ये नहीं करते और बताते कि हमारे को ये किया। और दूसरी बात कि स्कूल के बच्चों का सर्टिफिकेट किसी और स्कूल से दिलाते हैं, मतलब 10वीं का या ऐसा कौन से भी इसका सर्टिफिकेट दिला देते हैं, और बच्चों को मतलब उसका एग्जामिनेशन का उसका यही नहीं होता है। अनधिकृत शाळेतली मुलं, इलिगल शाळांची मुलं आहेत ना, ही शासनाच्या ग्रँड असलेल्या शाळांमध्ये रेकॉर्डवर असतात, आणि इलिगल शाळांचा कुठे पोर्टल नसतो, त्यांना विडायस नंबर कुठे शासन देत नाही। त्यामुळे ती मुलं गव्हर्नमेंटच्या ग्रँडच्या शाळांवर का असतात, हिंदी मीडियमला आणि मराठी मीडियमला कुठल्या त्या मुलं कोणाची जात नाही, त्यामुळे तिथे काय सरप्लस शिक्षक होतात, आणि ते शिक्षक आता समजा 35 मुलामागे पटसंख्या वाढवावी लागते,
आता समजा 400 मुलांमागे 10 शिक्षक असतील, म्हणजे 40 मुलांमागे 1 शिक्षक, आणि तिथे जर 200 मुलं असतील तर काय होतं, 200 मुलांमुळे 5 शिक्षक फक्त इलिजिबल होतात आणि 5 शिक्षक सरप्लस होतात. मग त्या 5 शिक्षक तिथेच राहावे म्हणून इलिगल मध्ये मुलं त्या शाळेमध्ये रजिस्टर केली जातात. त्याच्यामुळे काय पटसंख्या परत 400 होते आणि ते 5 शिक्षक शासनाचा पगार बसून खातात महिन्याला. आता ठाणा कॉर्पोरेशन जर सांगते 18,000 मुलं आहेत, तर 18,000 मुलं जर ठाणा कॉर्पोरेशन इलिगल मुलं शाळांमध्ये, इलिगल मुलं सगळ्या ग्रँटच्या शाळांमध्ये विकली जातात 3 ते 5,000 वर्षाला. दरवर्षी 3 ते 5,000 रुपये लीगल शाळेवाले म्हणजे ग्रँटच्या शाळेवाले इलिगल शाळांना देतात प्रत्येक मुलामागे. का देतात तर 1 लाख रुपये त्यांना पगार मिळतो. 1 लाखाचा तो पगार 1 महिन्याचा पगार या शाळांना देतात. मग त्यांचा 11 महिने पगार बसून खायचा आहे, म्हणजे 12 महिने बसूनच खातात ते. त्यामुळे शासनाचे जवळजवळ 5 कोटी दर महिन्याला शासनाच्या तिजोरीतून काढले जातात. अशा प्रकारे पगार आपल्या जनतेचा जो पैसा आहे तो याच्यातून काढला जातो. एक बसून पगार करतात 5 कोटी. TMC वाले सांगतात की पोलिसांनी शाळा बंद करायची, आम्ही FRI केला, आमची कारवाई संपली, आम्ही FRI करू शकतो, शाळा बंद करायचे अधिकार आम्हाला आणि अधिकारी सांगतात. पोलीस म्हणतात शाळा आणि हॉस्पिटल बंद करणं आमचं काम नाही, ते शिक्षण विभागाचं काम आहे. अशी दोन्हीकडून टलवाटलव, आमचं काहीच होत नाही त्याच्यामध्ये.